मानवतेवर किती विश्वास ठेवलाय बघ दादा. माऊलींचा हा विश्वास मनुष्यातल्या चांगलेपणावर आहे. नक्कीच. दुष्ट माणूस नको संपायला, त्याच्यातली ती वृत्ती संपली पाहिजे. पाहिजे. आज या घडीला पसायदानाची पारायणं झाली पाहिजेत. मी म्हणेन प्रत्येकाने हा विचार जर मांडला रोज, म्हणजे हे काही फक्त तुकोबरायांचंही वर्णन आहे. महाराजांनी वर्णन केले, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, खरी पूजा सांगितली आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. हे काही फक्त चाली लावून आलापी करून गाण्यापुरतं नाही ने, हे जगण्याच्या गोष्टी आहेत. तसं माऊलींचं पसायदान हे जगावं लागेल आपल्याला. जे खळांची व्यंकटी सांडो, माऊलींनी वाईटांचा विचार आधी केला, वाईट प्रवृत्तीचा, ती प्रवृत्ती संपू दे आणि देवत्व तयार होऊ दे त्या ठिकाणी. काय लागतं? नको असलेला भाग निघून गेला पाहिजे ना. मी सांगून जाईन, एक मूर्तिकार मूर्ती घडवत होता आणि मी पाहिलं त्याला. तो मूर्ती घडवत असताना त्याच्याजवळच्या छिन्नी हातोड्यांनी त्या दगडाला ठोकत होता, तासत होता, कोरत होता, घासत होता. आणि मी आपल्या वेड्यासारखा प्रश्न विचारला, म्हटलं बाबा एवढी सुंदर माझ्या पांडुरंगाची मूर्ती तुम्ही एवढ्या ओबडधोबड दगडातनं केलीच कशी? ते म्हणाले तुमच्या शब्दात सांगू का? म्हटलं सांगा. त्यांनी मला जे उत्तर दिलं ना इतकं सुंदर होतं. ते म्हणाले, ताई या दगडामध्ये आधीच पांडुरंग होता, या दगडात आधीच पांडुरंगाची मूर्ती होती, फक्त त्या मूर्तीला नको असलेला भाग मी छिन्नी आणि हातोड्याच्या सहाय्याने काढून टाकला, आतमध्ये देव आपोआप तयार झाला. मला असं वाटलं की खरं आहे, आपल्याही जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुर्गुण आहेत, अनेक प्रकारचे विकार आहेत. त्या वृत्ती वाईट जर आम्ही संपवल्या, दुर्गुण संपवून टाकले, नको असलेले भाग तासून काढले, स्वतःला घासून घेतलं, दुर्गुणांची वजाबाकी आणि सद्गुणांची खऱ्या अर्थी गोळाबेरीज झाली, तर मला असं वाटतं माऊलींची जी मागण्याची इच्छा आहे किंवा जो भाव आहे ना, तो आम्हालाही कळेल की खरं आहे, वृत्ती संपली पाहिजे. दुष्ट संपले नाही तरी चालतील किंवा दुष्ट नको संपायला, खळांची वृत्ती व्यंकटी संपली पाहिजे.